reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 75. मुलांनो, मागच्या पाठात आपण एक गोष्टीचं पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. मिली नावाच्या एका छोट्या मुलीच्या गमतीदार गोष्टी वाचल्या आपण. आज त्याच पुस्तकातली आणखीन एक गोष्ट वाचायला आवडेल ना तुम्हाला? चला वाचूया. गोष्टीचं नाव वाचून दाखवेल का कोणी? टीचर, घंटा वाजल्यावर एका मुलाला किंवा मुलीला गोष्टीचं नाव वाचून दाखवायला सांगा. गोष्टीचं नाव आहे ईट मिली ईट. माझ्या मागे सगळे मिळून वाचा बरं. ईट मिली ईट. काय आहे या गोष्टीत? चला वाचूया. गोष्टीतला एखाद दुसरा शब्द वाचता आला नाही तर तुमचे टीचर आहेतच मदतीला. पण शक्यतो स्वतःहून मनातल्या मनात गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा. मग चला आता गोष्ट वाचूया. इथे एका गोलात मिलीचा भाऊ तिला सांगतोय ते लिहिलंय आणि दुसऱ्या गोलात मिली काय उत्तर देतीये ते लिहिलंय. मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करा. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, मिलीचा भाऊ आणि मिली काय बोलतायत ते वाचा आता. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, आता ही वाक्य वाचा. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, आता ही वाक्य वाचा. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. मुलांनो, आता ही वाक्य वाचा. सगळ्या मुलांचं वाचून झाल्यावर पुढे जाऊया. आता गोष्टीचा हा शेवटचा भाग वाचा. काय मजेदार गोष्ट होती ना? मिलीचा हा मोठा भाऊ तिला हे खा ते खा असं सांगतोय, तर मिली सगळ्यालाच नाही म्हणतीये. मुलांनो, तुम्ही कधी तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला खाऊ घातलंय का? असंच करतात ना लहान मुलं. हे नको ते नको. आपली मिली सुद्धा अशीच आहे बर का. मग शेवटी मिली खायला तयार झाली का? बरोबर. मांजर सगळं खाऊ शकते असं सांगितल्यावर मिली पटकन खायला तयार झाली, हो ना? बरं, आता मला सांगा, कोणाकोणाला सगळी गोष्ट वाचता आली? हात वर करा बरं. व्हेरी गुड. गोष्ट वाचण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक. आता गोष्टीवर आधारित काही प्रश्न विचारणार आहे मी. गोष्ट समजली असेल तर नक्कीच उत्तरं देता येतील तुम्हाला. मला सांगा, मिलीचा भाऊ तिला काय काय खायला सांगतोय? बघा, 4 गोष्टी आहेत. सगळे मिळून सांगा. मिलीचा भाऊ तिला चपाती, इडली, केळं
आणि आईस्क्रीम खायला सांगतोय. हे कोणत्या 4 वाक्यांवरून कळतंय? ती वाक्य कोण वाचून दाखवेल? टीचर, घंटा झाली की 4 मुलांना उभं करा. मी सांगेन ते वाक्य एकेकानं वाचून दाखवायचं. 4 जण तयार ना? पहिल्या मुलानं ठळक झालेलं वाक्य वाचून दाखवायचंय आता. वाक्य वाचता आलं का? आता दुसऱ्या मुलानं ठळक झालेलं वाक्य वाचून दाखवायचं. व्हेरी गुड. आता तिसऱ्या मुलानं ठळक झालेलं वाक्य मोठ्यानं वाचायचं. व्हेरी गुड. आता शेवटचं वाक्य. ठळक झालेलं वाक्य वाचून दाखव. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. मिलीचा भाऊ तिला काय प्यायला सांगतोय? सगळे मिळून सांगा. मिलीचा भाऊ तिला रस प्यायला सांगतोय. आणि त्यावर मिलीचं उत्तर काय आहे? मिली म्हणते नो. बरं, आता गोष्टीचा शेवट काय होतो? आता घंटा झाल्यावर टीचर 2 मुलांना उभं करतील. एकानं मिलीचा भाऊ काय म्हणतोय ते वाचायचं आणि एकानं मिली काय उत्तर देतेय ते वाचायचं. कोण तयार होतंय? दोघे जण तयार? चला, करा सुरुवात. वाक्य नीट वाचली ना? व्हेरी गुड. मिली काय म्हणतेय ते शेवटचं वाक्य सगळे मिळून मोठ्यानं वाचा बरं आता. नो नो, आय कॅन ईट इट ऑल. व्हेरी गुड. बरं, मुलांनो, मिलीची ही गोष्ट आता राहुल दादा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, गोष्ट वाचण्यासाठी तयार ना सगळे? Eat, Millie, eat. Eat this chapati, Millie. No. Eat this idli, Millie. No. Here is a banana, Millie. No. Eat the ice cream, Millie. No. Drink this juice, Millie. No. Look, Millie, the cat can eat it all. No, no, I can eat it all. टीचर, पाठ संपल्यावरही तुम्ही मुलांकडून गोष्ट वाचून घेऊ शकाल. पाठ संपल्यावर तुमचा कम्प्युटर चालूच ठेवा आणि वेगवेगळ्या मुलांना गोष्ट वाचायची संधी द्या. बरं, मुलांनो, तुमच्या लक्षात आलं का की छोटी छोटी इंग्रजी वाक्य आणि शब्द आता सहज वाचू शकताय तुम्ही? तेव्हा घरात, शाळेत, बाहेर जिथे कुठे इंग्रजी वाचायला मिळेल ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. तुमचे टीचरही तुम्हाला असं सोपं सोपं इंग्रजी असलेलं वाचन साहित्य देऊ शकतील. वाचनाचा सराव करत राहिलात तर लवकरच इंग्रजी छान वाचू शकाल तुम्ही. बरं मुलांनो, आता आपल्या पाठाची वेळ संपत आली. हां, आणि या वर्षीचा हा आपला लेट्स रीड अँड राईट इंग्लिश कार्यक्रमही आज इथेच संपतोय. तर मग आता मला आणि राहुल दादाला बाय करा. पुन्हा भेटूया पुढील इयत्तेत पुढच्या वर्षी.
आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी बाय मुलांनो. मुलांनो